धन्यवाद. खरं वेलातून वेल काढून आले त्याबद्दल धन्यवाद. बघूया तुझं केलं. अंपायर प्राण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. विनंती आहे की आपण लवकरात लवकर यांचे एक्सप्रेशन लावायचं आहे. सत्कार करण्यासाठी स्टेजवर यावे. अविनाश ठसाल स्टेजवर येण्याची कृपा करावी. यांचे सत्कार विजय महाडिक हे करतील. अविनाशचा सत्कार युट्यूब आमच्या गावचे नावाजलेले बॉलर अविनाश ठसाल यांचा ग्राउंडमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचे सत्कार करताना विजय महाडिक आपल्या करिअरमध्ये खूप सुंदर असे त्यांनी बॉलिंग करून आपलं नाव गाजवलं होतं लेब गौलवाडी गावाचं. असे त्याच्या कारकिर्दीत आम्ही खूप सारे चषक जिंकलेलो आहोत. सेकंड थर्ड खूप सारे एक त्यातला एक सामना आठवतो आरे बाचर मधला. त्या आरे बाचरच्या सामन्यामध्ये यांनी उत्कृष्ट असे गोलंदाजी करून आम्हाला एक त्या सेकंड प्रथम क्रिकेट खेळताना त्यांनी सेकंड पारितोषिक मिळवून दिला होता. तसेच या ग्राउंडवरती आगमन झालेले आहे ते यादव सहाय्यक गोविल विभागाचे अध्यक्ष विठोबा महाडिक यांचे आगमन झालेले आहे. तसेच त्यांच्यासोबत खजिनदार गजानन कासार, सचिव भावेश महाडिक आणि आमचे सदस्य अर्जुन गायकर जे सध्या आमच्या यादव सहाय्यक समिती मूर्ती लहान कीर्ती महान खरोखरच एक आमचा उभरता सितारा सार्थक लाड गेले बरेच वर्ष गेले 2-3 वर्ष मध्ये तो माजी अध्यक्ष श्री छोटा सराफ घेऊन अनंत रिकामे यांचे पण आगमन झाले. स्वागत आपण आणि माजी शोक तपासणी मनीष लाड यांचे सुद्धा इथे आगमन झाले. आपले खूप खूप अभिनंदन आणि सुस्वागतम. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपले आयोजक कमिटीकडून आणि लाड परिवारकडून खूप खूप धन्यवाद. यादव सहाय्यक समिती गोविल विभाग अध्यक्ष श्री अनंत विठोबा महाडिक यांचे स्वागत करतील ते आपले सत्कार करतील ते अनंत रिकामे. कुर्तुडी गवळवाडी एक्स्ट्रा खेळाडू 12वा खेळाडू प्लीज माईक घेऊन संपर्क साधायचा आहे. हॅलो 12वा खेळाडू सँडी होता 12वा खेळाडू पाठवायचा माझे अध्यक्ष अनंत रिकामे साहेब यांचे स्वागत करतील अरविंद लाड. एक चेंडू 3 धावा. एक चेंडू 2 धावा. आमचे यादव सहाय्यक समिती गोविल विभागचे माजी अध्यक्ष अनंत रिकामे यांचे स्वागत करताना अरविंद तुकाराम लाड. धन्यवाद. आपण इथे उपस्थित असल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन आयोजकाकडून आणि लाड परिवाराकडून. कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड स्मृती चषक 2025 पर्व पहिले यादव सहाय्यक समिती गोविल विभाग चे अध्यक्ष विठोबा महाडिक आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या पुष्पगुच्छ देऊन आपले सन्मान करतील ते रवींद्र लाड आपण पण इकडे थोडा स्टेजवरती यायचा. यादव सहाय्यक समिती गोविल विभाग अध्यक्ष विठोबा महाडिक या. मी नाही यादव सहाय्यक समिती गोविल विभाग अध्यक्ष विठोबा महाडिक यांचा सत्कार करताना रवींद्र लाड यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि शाल सिपल देऊन यांचा सत्कार करतील ते. युट्यूब थोडं इकडे लक्ष द्या कॅमेरा. धन्यवाद. आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. तसेच आमचे यादव सहाय्यक समिती गोविल विभागाचे सचिव भावेश महाडिक आणि नालासोपाराचे उपशाखा प्रमुख यांचे सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचे सत्कार करताना आमच्या गावचे उपाध्यक्ष श्री महेश लाड. अभिनंदन भावेश, तू नेहमी सर्व ठिकाणी उपस्थित असतो आणि तू वेळात वेळात इथे काढून आला आज इथे उपस्थित झाला त्याबद्दल सुद्धा तुझे मनपूर्वक धन्यवाद. अजून
तसेच आमचे यादव सहाय्यक समिती गोविल विभाग नाव काय गजानन कासार आपण सुद्धा इतर सन्मानचिन्ह आपलं सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचे त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करतील ते संजय लाड, आमच्या गावचे सदस्य संजय लाड. यादव सहाय्यक समिती गोविल विभागचे हिशोब तपासणी मनीष लाड आपण सुद्धा इथे यायचं आहे व्यासपीठावरती. त्यांचे सत्कार करतील ते अर्जुन गायकर. अर्जुन गायकर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. मनीष लाडचे सत्कार करायचा आपल्याला. यादव सहाय्यक समिती गोविल विभाग माझी हिशोब तपासणी मनीष लाड. आपल्या समाजाबद्दलचे खूप प्रेम खूप ठिकाणी मी बघितलंय. आपण समाजासाठी तळमळ आपण नेहमी धावपळ करत असता. तसेच उपसचिव यादव सहाय्यक समिती गोविल विभागचे उपसचिव प्रशांत खेडेकर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आपले सत्कार करतील ते अर्जुन अरविंद लाड. धन्यवाद. आपण सुद्धा इथे आल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. तसेच यादव सहाय्यक समिती गोविल विभाग सहायता निधी जे आम्ही नवीन आपले तसेच यादव सहाय्यक समिती गोविल विभाग वडवलीचे सदस्य नाव सांग राजेंद्र तटकरे आणि सुनील तटकरे यांचे सुद्धा सत्कार करते अर्जुन अरविंद लाड. घे कॅमेरा. आपण सुद्धा इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. तसे आमचे गावचे सदस्य यादव सहाय्यक समिती गोविल विभागचे सदस्य अर्जुन गायकर. अरे ये ना अरे ये ना सांग हा. तसेच यादव सहाय्यक समिती गोविल विभाग आरोग्य कमिटीचे खजिनदार मूर्ती लहान पण कीर्तिमान आपल्या छोट्याशा वयामध्ये खूप सारे त्यांनी उपलब्धी हासिल केल्या आहेत. असेच आमचे तसे सर्व कार्यक्रमामध्ये ते अग्रेसर असतात. असे अर्जुन जयदीप गायकर यांचे स्वागत करताना रोशन रवींद्र लाड. धन्यवाद. आपण सुद्धा इथे आल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. तसेच आमच्या गावचे सदस्य विराज सुरेश शिरकामे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. या विराज या आपल्या पण सत्कार. आपण सकाळपासून एक वेळी धावपळ करत आहात. विराज सुरेश शिकामे यांचे सत्कार करताना विजय गायकर. आमच्या लेप गौलवाडी गावचे सदस्य विराज सुरेश शिकामे यांचे सत्कार करताना विजय विठो गायकर. धन्यवाद. नाव सांग तसेच सिलीम गावचे सदस्य निलेश किशन घोळे आपण सुद्धा व्यासपीठावर याची कृपा करावी. शिलीम गावचे सदस्य निलेश किसन घोळे आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. काय निलेश ना निलेश किसन घोळे. तसेच विराज आताचा डॉट
चला बॅक टू द क्रिकेट. वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वर्गवासी तुकाराम पांडुरंग लाड यांच्या स्मरणार्थ आयोजित स्मृती चषक 2025 पर्व पहिले आणि पर्व पहिल्यातील हा 7वा सामना सुरू आहे तो कुडतुडी गवलवाडी विरुद्ध लेप गवलवाडी. दोनही तोडीस तोड संघ. गोलंदाजी मार्ग गोलंदाज तयार आहेत तो साहिल. यावेळेला हलक्यात आणि टटवलाय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न सुद्धा केला जाणार नाही कारण की लेप गवलवाडीने फिल्डिंगच्या माध्यमातून इथे विकेट मिळवण्यात यश मिळवलंय आणि आता संघाची धावसंख्या झाली आहे ती 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 11. आता शेवटचं महत्वपूर्ण निर्णायक षटक घेऊन येत आहेत ते अनुभवी गोलंदाज लेप गवलवाडी गावचे हरीश. खरोखरच एक अनुभवी गोलंदाज लेप गवलवाडी गावचे. आजची स्पर्धा आयोजित केली आहे ती सुद्धा लेप गवलवाडी गावाने आणि या लेप गवलवाडी गावाकडून गेली अनेक वर्ष गोलंदाजाची भूमिका साकारतायत ते हरीश. पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्या संघासाठी तिसरं षटक महत्वपूर्ण षटक. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज हरीश. त्यांच्या समोर आहे तो कुडतुडीचा अजय. वैभवच्या बॅटमधून आलाय फटका. धाव मिळते अवघी 1. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि इथे गडी बाद. पंच म्हणून काम पाहतायत ते आमचे फ्रान खेडेकर. खरोखरच सुंदर असं अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि संघाला मिळतोय अजून एक धक्का. 5 पर्यंत सेकंड राऊंड 2 ओव्हरची खेळवायची आता. चला नवीन फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. लवकर थोडं स्पीडअप करायचं आहे तिथे. पुन्हा एकदा यावेळेला हवेत भिरकावलाय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये जातोय का? यस, डिक्लेअर स्वरूपात धावा मिळतात त्या 2. थोडस सहकार्य करायचंय. चेंडू द्यायचाय पटकन सामन्याला सुरुवात करायची. अजूनही 7वा सामना चालू आहे. वेळ फार कमी आहे मित्रांनो आपल्याकडे. प्लीज सर्वांना विनंती आहे की लवकर सामन्याला सुरुवात करूया. चला शेवटचे 4 चेंडू बाकी. गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार. हरीश यांच्या समोर आहे तो वैभव सलामीला आलेला फलंदाज. 1 मॅन आर्मी कुडतुडी गवलवाडी कडून आपण पाहतो या मॅच मध्ये 1 मॅन आर्मी वैभव. समोर आहे तो अनुभवी हरीश. शेवटचे 4 चेंडू बाकी आणि यावेळेला चांगला चेंडू होता. चेंडू झाला हवेमध्ये. बघूया होतोय का झेल, परंतु नाही. धावून 2 धावा काढण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होता वाचलाय आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल ते वैभवला. बरोबर सुरेख अशी फटकेबाजी वैभवच्या बॅट मधून यावेळेला पाहायला मिळाली. दुसरा माईक बंद कर. हॅलो. 6 वाजता धावसंख्या झाली आहे ती 16. शेवटचे 3 चेंडू बाकी. कुडतुडी गवलवाडी कडून 1 मॅन आर्मी वैभवच्या समोर आहे हरीश. यावेळेला सुद्धा चांगला चेंडू. 2 धावा कंप्लीट होतील का? नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि गडी बाद. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाते, परंतु एक मात्र चांगलं आहे की स्ट्राईकवर आहेत ते वैभव. नवीन फलंदाज विनायक यांना नॉन स्ट्राईकला थांबावं लागेल. शेवटचा 1 चेंडू बाकी.
धावसंख्या झाली आहे ती 17 चेंडू मध्ये 17 धावा. आता 1 टू गो. शेवटचा चेंडू स्ट्राईक वर आहे वैभव. सलामीला आलेला बॅट्समन. 4 बॉल झालेत, माफ करा, 4 बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी. वैभव बघूया काय करतात आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र पंचांचा इशारा काय राहतोय. निर्धाव चेंडू. सुरेख, अतिशय सुरेख अशी अंपायरिंग. सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमचे खेळाडू प्राण खेडेकर त्याचबरोबर दीपक खेडेकर यांच्याकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू हरीश यांचा. बघूया काय करतात वैभव. या वेळेला वैभवच्या बॅट मधून चांगला फटका, परंतु गेलाय बाउंड्री लाईन वरती. सिंपल असा झेल घेतलाय आणि वैभवला माघारी परतावं लागतंय. अप्रतिम अशी फिल्डिंग पाहायला मिळाली लेब गवलवाडी कडून. वैभव सिलीम गावचे सदस्य श्री किसन धावसंख्या झाली आहे 17. निलेश किसन गोळे यांचे सत्कार करतील ते आमचे गुडगुम गावचे विनायक माडिक. धावसंख्या झाली आहे 17. आव्हान आहे 18 धावांचं. 18 चेंडू आणि 18 धावा. लेब गवळवाडी संघाला एक सोपं आव्हान. 18 चेंडू आणि 18 धावा. मला वाटतं नरेश सलामीला जातील आणि नक्कीच सामना जिंकून येतील. सिलीम गावचे सदस्य निलेश किसन घोळे यांचं सत्कार करतील विनायक माडिक. कॅमेरा प्लीज इकडे. व्यासपीठावर धन्यवाद आपण इथे उपस्थित असल्याबद्दल निलेश. तसेच यापुढे होणारा सामना शिलीम विरुद्ध न्यूरोल. आपण व्यासपीठावर दोन्ही पण कॅप्टननी आपल्याहून व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे. न्यूरोल गावचा कॅप्टन अजिंक्य आणि शिलीमचा निलेश आपण व्यासपीठावर यायचं आहे. न्यूरोल गावचा कर्णधार अजिंक्य आपण लवकर व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या टॉसवर पुढे यापुढे होणारा सामना सिलीम विरुद्ध न्यूरोल. कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड स्मृती चषक 2025 पर्व पहिले. यापुढे होणारा सामना शेवटचा सामना पहिल्या सत्रातला शेवटचा सामना. प्रथमेश घे चालू कर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. लेब गवलवाडीचे सलामीवीर लवकर मैदान गाठायचंय आणि त्याचबरोबर कुडतोडी गवलवाडी संघाला विनंती आहे लवकर आपला सामना सुरू करायचा आहे. 18 चेंडू आणि 18 धावा. पाहिजेत आपल्याला जास्त ह्या होणारा सामना सिलीम विरुद्ध न्यूरोल. टॉस राकेश प्लीज टॉस कडे जरा. पुढील होणारा सामना आहे तो सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ नेवरुल. नेवरुलचे कर्णधार अजिंक्य आणि निलेश दादा यांच्यामध्ये नाणेफेक झाली आहे. टॉस विन आहेत ते शिलीम. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलाय. दोनही संघांना पुढील मॅच साठी हार्दिक शुभेच्छा आणि दोनही संघांचा आयोजक कमिटीकडून सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. या ठिकाणी अर्जुन दादा आणि सुनील दादा यांना विनंती आहे की त्यांनी निलेश दादा यांच्या संघाचा म्हणजे सोमजाई क्रिकेट संघ शिलीम गावचा सन्मान करायचा आहे. राकेश इकडेच आहे. त्याचबरोबर हनुमान क्रिकेट संघ नेवरुल. नेवरुल हा सुद्धा आपल्या एक विभागातील गाजलेला संघ. त्यांचे कर्णधार अजिंक्य कासार यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय.
अध्यक्ष अनिल लटके साहेब यांच्यातर्फे सन्मान केला जातोय तो अजिंक्य कर्णधार यांचा. धन्यवाद. चला बॅक टू द क्रिकेट. वळूया मैदानाकडे आणि धावसंख्या झाली होती आता 3 चेंडू आणि 3 धावा. 18 बॉल 18चं आव्हान. सलामीला गेले ते हरीश यांच्या जोडीला आहे दत्ता. बघूया दत्ताचा पत्ता चालतो का. पुढचा चेंडू यावेळेला पंचांचा इशारा. वाईड बॉल. पंच म्हणून सुरेख कामगिरी करतायत ते आमचे प्राण दादा. खरोखर आजच्या या दिवसामध्ये सुंदर अशी पंचगिरी आपले MCA चे पंच सर्व त्यांनी सुद्धा निभावली. तर त्यांनाच एक मोलाची साथ मिळते ती प्राण यांच्याकडून. यावेळेला चांगला फटका लेग साईडला भिरकावलाय. 1 धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्या होती ती 5. वाईट होता ना. पुढचा चेंडू खरोखरच सुरेख असा चेंडू बीट केलाय फलंदाजाला. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू यावेळेला पूल केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव काढण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि 2 धावा काढण्यात यश मिळालंय. तिसरी धाव धावेल का. नाही, 2 धावेवर समाधान मानलंय आणि संघाचे मला वाटतं तिसरी धाव इथे पूर्ण होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. हरीश यांची चतुराई. त्यांना मिळालेली साथ दत्ताची आणि खरोखरच 2 धावा पूर्ण 3 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती. तसे शिलीम गावचे सदस्य धोंडू किसन गोले आणि महेंदर मनोहर माडिक आताचे 2 वर येण्याची कृपा करावी. याचे सत्कार गणेश माडिक हे करतील. महेंद्र मनोहर माडिक यांचे सत्कार गणेश माडिक करतील. तसेच धोंडू किसन भोले यांचे सत्कार आमचे गावचे विराज रिकामे हे करतील. धावसंख्या झाली 8. आताचे 3 पकडून 8. तसेच नाव काय विचार नाव. चला पुन्हा एकदा. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. आपण पाहतोय स्वर्गवासी तुकाराम पांडुरंग लाड यांच्या स्मरणार्थ आयोजित स्मृती चषक 2025 पर्व पहिले आणि आजचा हा 7वा सामना सुरू आहे तो लेप गौलवाडी विरुद्ध कुडतुडी गौलवाडी. धावसंख्या झाली आहे ती 8. 18 धावांचं आव्हान. आता 12 चेंडू मध्ये 10 धावा डिफेंड करायचे आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाज आहे तो सँडी दिवेकर. शूरवीर सँडी म्हणून ज्यांना ओळखलं जातं. एक अनुभवी गोलंदाज कुडतुडी गावचा सँडी. त्याचा सामना आहे मात्र लेप गौलवाडी गावचे अतिशय अनुभवी असे अष्टपैलू खेळाडू हरीश. खरोखर हरीश हे एक गाजलेले खेळाडू रायगड जिल्ह्यामधील. त्यांचा सामना आहे तो सँडी समोर.
यावेळेला बीट केलंय आणि अपील मागितली जाते पंचांकडे. पंचांचा इशारा मात्र नॉट आउट, पंच तटस्थ. खरोखर सुरेख अशी पंचगिरी पाहायला मिळते. जितकाच तोडीस तोड संघ लेप गौलवाडी, तितकाच तोडीस तोड सँडी दिवेकर याच्या गोलंदाजीचा मारा. खरोखर अनुभव पणाला लावून आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये नेण्याचा प्रयत्न असेल तो सँडी दिवेकर यांचा. पुढचा चेंडू हरीश यांच्या समोर. यावेळेला स्लोवर वन, खूप सुंदर असं व्हेरिएशन आणि निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 9. 2 चेंडू आणि 9 धावा. खरोखरच मगाशी सँडी दादाच म्हणत होते की या मैदानामध्ये व्हेरिएशनची गरज आहे आणि ते व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे, परंतु यावेळेला थोडीशी दिशा चुकली आहे आणि चेंडू जातोय अवांतर धावेसाठी. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होतीये ती 10. झाले आता 10 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. बघूया हरीश एक गाजलेला फलंदाज. यावेळेला चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव परिपूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 11. आता फक्त 7 धावेची आवश्यकता. स्ट्राईकवर आहे तो दत्त्या. तसेच संतोष रिकामे यांचे सत्कार करण्यासाठी स्टेजवर यावे. अमित अजय लाड यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. संतोष रिकामे यांचे सत्कार आपल्या हस्ते करावे. धावसंख्या ती 12. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा वाईडचा इशारा. धावसंख्या होतीये ती 13. फक्त 5 धावांची आवश्यकता. खरोखर सँडी दिवेकर यांनी सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु अवांतर धावसंख्येमुळे त्यांचा मारा अगदी खराब झाला आणि यावेळेला सुद्धा व्हेरिएशन दाखवलं आणि बीट केलं हरीश यांना. खरोखर सुरेख गोलंदाजी. थोडासा कमबॅक पाहायला मिळालं ते सँडी यांच्याकडून. 5 बॉल 5 पाहिजे ना, 7 बॉल 5. पुढचा चेंडू. बघूया काय करतात हरी. यावेळेला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का आणि 2 धावा काढण्यात यश मिळालंय. आता ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 3री धाव. 3 धावा पूर्ण. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट दत्ता आणि हरीश यांची. खरोखरच रनिंग चांगली झाली आहे. कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड स्मृती चषक 2025 पर्व पहिले. खरोखरच सुंदर कार्यक्रम होत आहेत. तरी पण सर्वांचा सहभाग चांगला आहे आणि असंच सहभाग असावं. आणि खरोखरच लवकरात लवकर आपल्याला याच्यानंतर एक लास्ट राऊंड आहे, त्याच्यानंतर दुसरे राऊंड चालू करायत. खरोखरच मैदान पण छान भेटलंय. थोडं उशीर झालं स्टार्टिंगला, पण असं वाटतंय की खूप आनंद वाटतोय, असं आर्यन माडिक यांचं वक्तव्य आहे. रनआउट झालेल्या हरीश टशार लेफ्ट गोलवाडी गावचे आणि विकेट किपर सँडी हे कोरतूर गोलवाडीचे सुपुत्र. खरोखरच बॉल चांगल्या पद्धतीने पकडून स्टंपिंग केलेलं आहे. खरोखरच ते आपल्या मसला, श्रीवर्धन, मानगाव या तालुक्यामध्ये जे काही कॉमेंटेटर करतात, खरोखरच त्यांनी
स्टंपिंग पण चांगली केलेली आहे. खरोखरच जबरदस्त फटकार. मला वाटतंय फिल्डर आहे नाही त्या साईडला. लेफ्ट गोलवाडी विन झालेली आहे. खरोखरच बी टीमने ज्या पद्धतीने मैदानात पाऊल टाकलं आणि शिस्तबद्ध कप्तानने करून दाखवलं, तसंच मला तर वाटतंय अजून असाच 2 राऊंड तुम्हाला खेळायचं आहे व्यवस्थित आणि सर्वांनीच असाच शिस्तबद्ध. खरोखरच कॅमेरामॅन शिलीम टीम ग्राउंड मध्ये जात आहे. त्यांचं पण सँडी तुमचा मित्र आहे ना, नाही. त्याला बोलवा चांगलं मगाशी करत होते ना. हा. आता खरोखरच देवगुलवाडी मैदानाच्या बाहेर येत आहे आणि